तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. प्रिय भाविकांनो, आजची ही पवित्र मिसा स्वर्गवासी डोनाल्ड जे रॉड्रिग्स यांच्या आत्म्यासाठी बेंडोसा कुटुंबीय अर्पण करीत आहे. आज आपण आपल्या पॅरिसमध्ये बियाणे संडे साजरा करीत आहोत आणि म्हणून आजच्या या पवित्र मिसात आपण सर्व धर्मगुरूंची आठवण करूया. विशेष करून आपल्या धर्मप्रांतात काम करणारे आपण महागुरू स्वामी, तसेच त्यांच्या जोडीला असणारे सर्व धर्मगुरू त्यांची आठवण करून आपण विशेष करून त्यांच्या हितासाठी आजची पवित्र मिसा समर्पित करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रिय भाविकांनो, आज आपण सर्वसामान्य काळातील 19वा रविवार साजरा करीत आहोत आणि या आठवड्यात पदार्पण करत असताना आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो संत पौलानं रोमकरास पाठवलेलं पत्र. आणि ह्या पत्रामध्ये संत पौल आपल्या जातीचे कुळाचे जे यहुदी लोक होते त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहे. आणि नाराजीचं कारण एकच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा आपल्या जाती आणि कुळात झालेला होता, परंतु आपल्या समाजातील लोकांनी
बहुतांश लोकांनी प्रभू येशूला मसीहा म्हणून ओळखलेलं नाही. आणि म्हणून संत पौल थोडासा खेद व्यक्त करतो, परंतु खेद व्यक्त करत असताना तो परमेश्वराचे आभार मानत आहे आणि आनंद व्यक्त करत आहे. आणि आनंद व्यक्त करण्याचं कारण काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्त मसीहा आहे हे जरी जरी त्याच्या स्वकीयातील समाजातील लोकांनी ओळखलेलं नसलं तरी बाहेरच्या लोकांनी प्रभू येशूला मसीहा म्हणून ओळखलेलं आहे. जे परप्रांतीय आहेत, परकीय आहेत, अशा लोकांनी प्रभू येशूचा मसीहा म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून ज्या अर्थी ह्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून ओळखलेला आहे, मसीहा म्हणून स्वीकारलेला आहे, त्या अर्थी प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रसार जास्त होत आहे. कारण हे लोक बाहेरचे आहेत, त्यांनी प्रभू येशूला मसीहा म्हणून स्वीकारलेला आहे आणि मसीहा प्रभू येशू ख्रिस्त आहे ही सुवार्ता ते बाहेरच्या लोकांना जाऊन सांगत आहे. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता संपूर्ण जगभर सांगितली जात आहे. आणि म्हणून संत पौल परमेश्वराचे विशेष आभार मानतो. प्रिय भाविकांनो, प्रभू येशू आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. मसीहा म्हणून आपण त्याचा स्वीकार केलेला आहे, त्याला मसीहा म्हणून ओळखलेला आहे. स्नान संस्कार आपण सर्वांनी घेतलेला आहे. आपण परमेश्वराचे विशेष आभार मानूया संत पौलासारखे. आणि हाच मसीहा आपल्याला इतरांना द्यायचा आहे. म्हणून या पवित्र दिवसात आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहूया. आपल्या हातून जी पाप झालेली आहेत त्या सर्व पापांबद्दल आपण परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पाप केली आहे. माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांच्या जवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ.
सर्वशक्तिदेवी परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तुझी मुले तू बनवले आहेस. तुला बाप या नावाने हाक मारण्यास आम्हाला तू धैर्य दिले आहेस. तुझ्या पवित्र आत्म्यास आम्हामध्ये कायम स्वरूपी ठेव व तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.
संत लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून येशूला लागले शिष्यास पाठवून दिले. मग लोकांना निरोप दिल्यानंतर येशू प्रार्थना कराव्यास डोंगराळ भागात एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटाच होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत आपल्या शिष्यांकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून भयभीत झाले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि पाण्यात बुडू लागला. तेव्हा तो ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. तेव्हा तत्क्षणी हात पुढे करून त्याला येशूने धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा ते तारवात होते ते त्याच्या पायावरून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. प्रभू येशूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताखाई प्रिय भाविकांनो, आपली परमेश्वरावर श्रद्धा आहे. परमेश्वर या जगामध्ये आहे, त्याचं अस्तित्व आपल्या अवतीभोवती आहे असा विश्वास आपल्या सर्वांचा आहे ना? आहे की नाही? असं काही जण नाही आहे का? व्हेरी गुड. आपला सर्वांचा विश्वास आहे. प्रिय भाविकांनो, आजची जी वाचनं आहेत, या वाचनाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला हे सांगत आहे. विशेष करून आजचं शुभवर्तमान आणि आजचं पहिलं वाचन जे आहे, या वाचनाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचं अस्तित्व या जगामध्ये आहे आणि त्याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे. प्रिय भाविकांनो, आजचं शुभवर्तमान हे मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेलं आहे. आणि ह्या शुभवर्तमानात अतिशय महत्त्वाचा चमत्कार प्रभू येशूने केलेला आहे. आणि तो चमत्कार आपण ऐकला. प्रभू येशू पाण्यावरून चालत आपल्या शिष्यांकडे येतो. पाण्यावरून चालणे हे सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे का शक्य? कोणी चालू शकतं का? येवले गुरुजी पाण्यावरून चालत आले नाही, कोणाला चालता येणार नाही. सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे. परंतु त्या काळात लोकांची एक भावना होती, लोकांची श्रद्धा होती की पाण्यावरून चालणे हे फक्त परमेश्वराला शक्य आहे. प्रिय भाविकांनो, आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना समुद्राच्या पलीकडे पाहतो आणि त्याचं दैवीपणा आपल्या शिष्यांना पाहता यावा. ख्रिस्तामध्ये असलेला दैवीपणा आपल्या सगळ्या शिष्यांना अनुभवता यावा म्हणून प्रभू येशू पाण्यावरून चालत आपल्या शिष्याकडे येतो. प्रिय भाविकांनो, प्रभू येशूचं रूपांतर
नुकताच आपण सण साजरा केला. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं डोंगरावर आणि त्याच्यासोबत किती शिष्य होते? किती होते जॉन? किती शिष्य होते? 3 शिष्य होते. प्रभू येशूने किती शिष्य निवडले होते? 3. प्रभू येशू ख्रिस्ताचे किती शिष्य होते? प्रेषित किती होते? 12. प्रभू येशूनं लोकांमधून 12 शिष्य निवडलेले होते. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं पर्वतावर, त्याच्यासोबत किती होते? 3च होते. सगळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवी स्वरूप पाहिलेलं होतं का? नाही. आणि ज्यावेळेस प्रभू येशू खाली येतो त्यावेळेस सगळे शिष्य त्या जहाजामध्ये बसलेले होते, समुद्राच्या पलीकडे होते. आणि मग आपल्या सगळ्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेलं दैवीपणा पाहता यावा, प्रभू येशू ख्रिस्ताचा दैवीपणा त्यांना अनुभवता यावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत त्यांच्याकडे येतो. प्रिय भाविकांनो, आजचं जे पहिलं वाचन आहे, ह्या पहिल्या वाचनामध्ये अलीजा संदेशाची गोष्ट सांगितलेली आहे. अलीजा संदेशाच्या जीवनात काय घडलं? प्रिय भाविकांनो, राजा सॉलोमनच्या मृत्यूनंतर, राजा सॉलोमन मोठा राजा होता, राजा दाविदानंतर आला. आणि राजा सॉलोमन नंतर ही जी यहुदी लोकांची भूमी होती, प्रॉमिस लँड, आश्वासित भूमी, त्या भूमीचं 2 भागात विभाजन झालं, उत्तर आणि दक्षिण. आणि उत्तरेमध्ये राहणारे लोक, त्यांचं अजून विभाजन झालं. जसा जसा काळ चालला होता तसं या लोकांचं विभाजन वाढत चाललेलं होतं. आणि या लोकांनी स्वतःसाठी वेगळी राजधानी निर्माण केली होती आणि त्या राजधानीला आपण इस्रायल असं म्हणतो. आणि या इस्रायलमध्ये जो राजा होता त्या काळात, राजा आहब हा 7वा राजा होता. राजा सॉलोमन नंतर 7वा राजा आहब. या आहबानं एका बाईशी लग्न केलं आणि त्या बाईचं नाव होतं राणी जेजबेल. आणि ही बाई यहोवा जिवंत देवावर विश्वास ठेवणारी नव्हती. तिचा एका आगळ्या वेगळ्या दैवतावर विश्वास होता. बाल दैवत आपण ज्याला म्हणतो. तर ह्या बाल दैवतावर विश्वास ठेवणारी ही जेजबेल, तिच्या मनात उत्कंठा होती, इच्छा होती की मी ह्या राज्याची राणी आहे आणि माझा विश्वास यहोवा देवावर नाही तर माझा विश्वास बाल दैवतावर आहे. तर माझ्या राज्यातल्या लोकांनी सुद्धा या यहोवा देवावर विश्वास न ठेवता बाल दैवतावर विश्वास ठेवावा. आणि म्हणून ती प्रयत्न करू लागली, लोकांची मनं वळवू लागली. काही लोकांनी तिचं ऐकलं, परंतु काही लोक आपल्या विश्वासात ठाम होते, सदृढ होते. त्यांनी ह्या राजा आहब आणि त्याच्या बायको जेजबेलचं अजिबात ऐकलं नाही. आणि म्हणून या राणीनं लोकांचा छळ करावयास सुरुवात केली. लोकांचा छळ होत होता आणि अशा वेळेस परमेश्वरानं ह्या अलीजा नावाच्या माणसाची निवड केली आणि त्यांच्याकडे पाठवलं. सांगितलं की जा आणि ह्या बाईचं मन परिवर्तन कर, या बाईचं मन माझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न कर, जेणेकरून तिचा विश्वास माझ्यावर जो कमी झालेला आहे तो वाढेल. प्रिय भाविकांनो, ह्या अलीजा संदेशानं भरपूर प्रयत्न केले आणि ह्या प्रयत्नामध्ये या राणीनं बाल दैवताच्या नावाखाली जे मंदिरं उभारलेले होते, त्या मंदिरामध्ये जे पुजारी होते, ते धर्मगुरू होते, जे बाल दैवताची पूजा अर्चना करत होते, बाल दैवताला ज्यांनी परमेश्वर म्हणून स्वीकारलेलं होतं, जी साक्ष ते लोकांना देण्याचा प्रयत्न करत होते, जवळजवळ 450 पुजारी किंवा धर्मगुरूंशी ह्या अलीजा संदेशानं भेट घेतली आणि त्यांना पटवून सांगितलं की यहोवा, फक्त यहोवा जिवंत देव आहे, परमेश्वर आहे. इतिहासात कशा प्रकारे ह्या परमेश्वरानं चमत्कार करून आपला उद्धार केलेला आहे. आणि त्याचा हा संदेश ऐकून हे जे 450 पुजारी होते त्यांचं मन परिवर्तन झालं. ह्या अलीजा संदेशाने या पुजारींची मनं जिंकली
आणि ज्या वेळेस हे घडलं त्यावेळेस राणी जेजबेलला अजूनच राग आला की हा मनुष्य माझ्या लोकांना माझ्यापासून हिरावून घेत आहे. प्रिय भाविकांनो, असं घडल्यानंतर ह्या राणी जेजबेलनं ह्या अलिजाचा घात करण्यासाठी लोकांना त्याच्याकडे पाठवलं. आणि ज्यावेळेस संदेशा अलिजाला समजलं की माझा जीव धोक्यात आहे त्यावेळेस त्यानं पळ काढला. तो पळाला तिथून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि एका गुहेमध्ये जाऊन लपला. त्या गुहेमध्ये तो 40 दिवस आणि 40 रात्र होता. आणि 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वरानं स्वतःहून ह्या माणसाची काळजी घेतली. आपल्या देवदूतांना अन्न आणि पाण्यासह तिथं पाठवलं आणि ह्या संदेशाची काळजी परमेश्वरानं घेतली. सत्यशेवटी हा संदेश तिथून निघतो आणि होरेब पर्वतावर जातो. होरेब पर्वतावर गेल्यानंतर त्याच्या मनात एक आगळीवेगळी इच्छा निर्माण होते की मी आता ह्या माझ्या शत्रूपासून लांब आलेलो आहे आणि आता मला परमेश्वराला पाहायचं आहे. होरेब पर्वत जे आहे या होरेब पर्वतावर मोशे संदेशाने परमेश्वराचा अनुभव घेतला होता. मोशेने जसा अनुभव घेतलेला आहे अगदी तशाच प्रकारे मला परमेश्वराचा अनुभव घ्यायचा आहे आणि म्हणून तो परमेश्वराकडे प्रार्थना करू लागला. परमेश्वरा, तू माझा जीव वाचवलेला आहे, माझं संरक्षण केलेलं आहे, परंतु आता माझी एक इच्छा आहे की तुझं दर्शन मला घ्यायचं आहे, तुझा अनुभव मला घ्यायचा आहे. प्रिय भाविकांनो, आकाशातून मोठी वीज लावते ना तशी वीज पडली आणि त्याला वाटलं की कदाचित परमेश्वर ह्या विजेमध्ये असेल. आणि त्यानं पाहिलं वर तर त्याला परमेश्वर दिसला नाही. विजेमध्ये परमेश्वराचा अनुभव त्याला घेता आला नाही. मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आणि त्याला वाटलं की परमेश्वर ह्या चक्रीवादळात असेल. त्यानं पाहिलं तरी त्या चक्रीवादळामध्ये परमेश्वराचा अनुभव त्याला घेता आला नाही. आणि मग मोठी अग्नी निर्माण झाली आणि या अग्नीमध्ये तरी मला परमेश्वराचा अनुभव घेता येईल म्हणून त्या अग्नीकडे तो मोठ्या आशेने पाहू लागला. परंतु त्या अग्नीमध्ये सुद्धा त्याला परमेश्वराचा अनुभव घेता आलेला नाही. सत्य शेवटी हळूवार वाहणारा वारा आला आणि ह्या वाऱ्यामध्ये परमेश्वराचा अनुभव या अलिजा संदेशाला घेता आला. प्रिय भाविकांनो, अलिजा संदेशाने परमेश्वराचे आभार मानले आणि परमेश्वरावर असलेला विश्वास त्याचा अधिक बळकट झाला. प्रिय भाविकांनो, निसर्ग आपल्याला ह्या गोष्टीची साक्ष देते. आपल्यापैकी बरेचसे लोक आहेत, कधी कधी जगामध्ये लोक आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचा परमेश्वरावर विश्वास नाही आणि फक्त एकच गोष्ट ते सांगतात की परमेश्वर आपल्याला पाहता येत नाही. निसर्ग आपल्याला सांगतं, वारा आपल्याला दिसतो का? नाही, वारं आपल्याला दिसत नाही, परंतु या वाऱ्याचा आपल्याला अनुभव घेता येतो. अगदी परमेश्वर अगदी तशाच प्रकारे आहे. परमेश्वर जरी आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहता आला नाही तरी त्याचा अनुभव 100% आपल्याला घेता येत असतो. आणि हेच ख्रिस्त सभा आज आपल्याला सांगत आहे. आणि शुभवर्तमानात शेवटच्या टप्प्यात आपण ऐकतो की ज्यावेळेस शिष्य भयभीत झालेले होते, प्रभू येशूला पाण्यावरून चालत येत असताना पाहून त्यावेळेस प्रभू येशू म्हणतो की घाबरू नका, मी आहे. प्रिय भाविकांनो, हे जे शब्द आहेत, घाबरू नका मी आहे, ते खूप महत्त्वाचे आहेत. संत मत्तईने हे जे शुभवर्तमान लिहिलं, मुद्दामून त्याने हे शब्द आपल्या शुभवर्तमानात घातलेले आहेत. आणि त्याचा अर्थ काय आहे तर ज्यावेळेस हे शुभवर्तमान लिहिलं गेलं त्यावेळेस संत पेत्र जो खडक होता, प्रभू येशूच्या जीवनाचा साक्षीदार होता, त्याचा मृत्यू झालेला होता. आणि संत पेत्र गेलेला आहे, मोठा शिष्य खरं, ज्याच्यामुळं बरेचशा लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला होता. आणि संत पेत्राच्या मृत्यूनंतर एक आगळं वेगळं पर्सिक्युशन म्हणजे ख्रिस्ती लोकांचा छळ जगामध्ये सुरू झालेला होता.
आणि या छळामध्ये जे लोक होरपळून निघालेले होते, बरेचसे लोक आपल्या विश्वासात ठाम होते, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला होता, प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून ओळखलेलं होतं, ते प्रभू येशू ख्रिस्ताला सोडायला तयार नव्हते. परंतु असे काही लोक होते जे आपल्या विश्वासात थोडेसे कमकुवत होते. थोडासा छळ झाला, थोडासा त्रास झाला म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सोडायला सुरुवात केलेली होती. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये संत मत्तईनं त्याचं शुभवर्तमान लिहिलं आणि लोकांना सांगितलं की घाबरू नका, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पाठीशी आहे. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो की घाबरू नका, मी आहे, मला सोडून जाऊ नका. प्रिय भाविकांनो, ख्रिस्त सभा आपल्याला हे सांगत आहे की परमेश्वर आपल्याला दिसत नाही, परंतु परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि हाच परमेश्वर आपल्याला सांगत आहे की घाबरू नका, मी आहे. एका लहान मुलाची गोष्ट मी वाचली काल पुस्तक वाचत असताना. तर एक वडील होते आणि त्यांची 5-6 मुलं होती, त्यांचं कुटुंब होतं आणि दुसऱ्या मजल्यावर ते राहत होते. आपल्या घोगरगावात मला वाटतं दुसऱ्या मजल्याची इमारत नाही, फक्त आपल्या फादरवाडीमध्येच आहे 2-3 तळाची इमारत. एवढे लोक मला म्हटले, फादर काहीतरी आहे, लोक बांधत नाही, बांधली तर पडते इमारत, असं मला लोक म्हणत होते. माहीत नाही कितपर्यंत सत्य आहे. तर दुसऱ्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं आणि एकदा काय झालं तर त्या घराला आग लागली आणि घरात राहणारे, बिल्डिंगमध्ये राहणारे सगळे लोक पळ काढू लागले. मोठी आग लागलेली होती. ह्या वडिलांनी आपले सगळे लेकरं घेतले, आईवडिलांनी आपले सगळे लेकरं घेतले आणि ते खाली आले. आणि खाली आल्यानंतर ह्या वडिलांनी आपले मुलं मोजायला सुरुवात केली, त्यांचे डोके मोजले आणि त्याच्यामध्ये त्यांना आपला एक मुलगा कमी वाटला. 4 वर्षाचा मुलगा, कुठं आहे माझा मुलगा? आणि त्यांनी वर पाहिलं तर तो बाल्कनीमध्ये उभा होता आणि सगळा धूर पसरलेला होता. कोणी कोणाला दिसत नव्हतं. खालच्या लोकांना वरचं दिसत होतं, परंतु वरच्या लोकांना खालचं काही दिसत नव्हतं, कारण सर्वत्र अग्नी आणि धूर पसरलेला होता. तर हा मुलगा मोठमोठ्याने रडत होता, मला वाचवा, पप्पा तुम्ही कुठं आहेत, मम्मी तुम्ही कुठं आहेत, मला वाचवा, मी तर एकटा आहे. पप्पाने वर पाहिलं आणि आपल्या ह्या लेकराला सांगितलं. पहिले त्यांनी प्रयत्न केला कुठून मला वर जाता येईल का, परंतु घराला आग लागलेली होती आणि आतमध्ये जाणं हे शक्य नव्हतं. शेवटी वडिलांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि सांगितलं की मुला तू खाली उडी मार, मी तुला धरून घेईन. आणि मुलाने सांगितलं की पप्पा मला तुम्ही दिसत नाही, मी कुठं उडी मारू? आणि मग शेवटी पप्पानं सांगितलं की मुला तुला जरी मी दिसलो नाही तर मी तुला पाहत आहे, तू मला दिसत आहे आणि म्हणून तू निश्चिंत होऊन उडी मार. त्या मुलानं आपल्या वडिलांवर विश्वास ठेवला, खाली उडी घेतली आणि वडिलांनी आपल्या ह्या लेकराला झेलून घेतलं. प्रिय भाविकांनो, ह्या मुलाला आपले वडील दिसत नव्हते, फक्त विश्वास ठेवला, उडी घेतली आणि हा मुलगा सुरक्षित झाला. ख्रिस्त सभा आपल्याला हे सांगत आहे की परमेश्वराचं अस्तित्व आहे. फक्त तो आपल्या डोळ्यांनी जरी आपल्याला दिसत नसला तरी तो आहे आणि तो आहे म्हणून आपण निश्चिंत राहायला हवं. तो आपलं संरक्षण करणार आहे, आपलं तारण करणार आहे. आपण आपला विश्वास प्रकट करूया. प्रेषितांचा विश्वास अंगीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंतिस पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर नेले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, 3ऱ्या दिवशी मेलेल्यात उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्या उजव्या हाताशी बसला आहे. ते सुद्धा जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अंतकाळाचे जीवन
यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण आपल्या विनंत्या, आपल्या गरजा परमेश्वरासमोर सादर करूया. आपलं उत्तर राहील, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले परमगुरु, महागुरु, धर्मगुरु, धर्मबंधू व भगिनी सर्व प्रापंचिक यांच्या कार्याद्वारे येशू ख्रिस्ताची खरी ओळख संपूर्ण जगाला व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात शांती आढळावी, घरातील वातावरण खेळीमेळीचे राहून प्रार्थनेला अधिक महत्त्व द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रथम आपण आपल्या स्वतःच्या घरात, परिसरात आणि गावात पसरविण्यासाठी आपणास ख्रिस्ताची कृपा, सामर्थ्य आणि आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. येथे उपस्थित असलेल्यांना ईश्वरी कृपेचा अनुभव यावा आणि जीवनात देवाच्या वाचनाला स्वीकारून देवाच्या वचनाप्रमाणे जगण्यास प्रयत्न करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तुझे पवित्र शब्द आमच्यामध्ये रुजविण्यासाठी आमच्या धर्मपालकाचे विद्यमान महापुरुष स्वामी राईट रेव्हरंड बिशप अमरोज रिबेलो यांच्या कार्यावर तुझा आशीर्वाद पाठव. रेव्हरंड फादर बेनी कालीकर, स्थानिक धर्मगुरू फादर आशिष मस्के, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, ब्रदर्स यांना तू नियुक्त केले आहेस. त्यांच्याद्वारे आम्हाला सुवार्ता निर्माण कर. तुझे कार्य करत असताना त्यांना सर्व अडचणी सुवार्ता दाखव. त्यांना चांगले आरोग्य दे. त्यांच्यातून व्यक्तिगत योग्य सेवा घडावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. उद्या आपल्या होली क्रॉस संघाच्या सिस्टरांच्या संस्थापिका मदर ग्लोरी एसेलियर त्यांची पुण्यतिथी आहे, ॲनिव्हर्सरी. तर आपल्या होली क्रॉसच्या सिस्टरांचा सण बोर्डिंगचा सण म्हणून साजरा करतात दरवर्षी. यावर्षी मुली नाही, परंतु त्यांचा सण आहे. तर आपल्या ह्या होली क्रॉसच्या सिस्टरांसाठी आपण प्रार्थना करूया. संपूर्ण जगभरात त्या सिस्टर्स धर्मभगिनी म्हणून कार्य करत आहेत. त्यांना परमेश्वरानं चांगलं आरोग्य द्यावं. विशेष करून त्यांच्या मिशन कार्याची त्यांना जाणीव राहावी आणि मिशन कार्यासाठी या सिस्टरने स्वतःला वाहून घेतलेलं आहे. परमेश्वराचं कार्य त्यांच्या हातून घडावं. सिस्टरांसाठी आणि आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण शांत राहून प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बाबा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्या पुढे मांडतो. आमच्या प्रार्थना तू ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.
प्रिय बंधू भगिनींनो, मुलांनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही आणलेली ही दाने तुझीच आहेत. तुझ्या ख्रिस्त सभेचे हे समर्पण तू स्वीकारून घे आणि या समर्पणास आमच्या तारणाचा संस्कार बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शहाणपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन गाण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा मोठ्या आनंदाने तुझे सदा सर्वदा गौरवगीत गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास
व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू अँब्रोस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात तू उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या स्वर्गवासी डोनाल्ड जे रॉड्रिग्स यांची तू विशेष करून आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्तासमवेत मरण पावले, त्यांना तू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तू कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमचा स्वर्गीय बाबा, तुझी इच्छा जसे स्वर्गात आहे तसेच या पृथ्वीवरही हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभू येशूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीबंधन करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, मी अपात्र असूनही तुझ्या शरीराचे व रक्ताचे सेवन करीत आहोत. त्यामुळे आम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य व मुक्ती मिळवून दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावी जीवनात आमचे संरक्षण करो.
शिष्टाच्या आज्ञा, शिष्टाचे सेवा, शिष्टाचे रक्षा, शिष्टाचे सुखी पाण्या, शिष्टाचे सुखा, एक कमी तुझ्या खया, तुझ्यापासून मागला, तुझे तुला सोड, मग ते वेळी तुमच्याकडे जवळ जावे, अंगांवर ज्याचे बाबा यांच्या सन्मानार्थ हे तेव्हा संगीत द्या, ज्याचे बाबा या प्राणीकडून पुन्हा ज्याचे माने सतत आनंद सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केले, महानुग्रह प्रदान केलेस व त्याच्याद्वारे तुझ्या स्वार्थेचे प्रसिद्धीय कार्य करून घेतलेस. हे प्रभू, आता ज्यांच्या नाना समस्तीसाठी ग्रहण करून घेतली व त्यांचे हृदय ख्रिस्त प्रेमाने भरली. सर्वात तुझ्याकडे तुझ्या बाबा यांचे हृदय तुझ्या प्रेमाने वशिलाने म्हणून आम्ही तुझ्या आभार मानतो. हे प्रेमळ बाबा, या हृदयाच्या बाबाला तुझ्या पवित्रतेमध्ये संतपद प्राप्तीसाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तुझ्या मान्य ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याबद्दल नावाने करतो. आम्ही हे आमच्या सगळे बाबांचे नाव बोलून आले जावं. हे राज्य स्वर्गात असेल पृथ्वीच्या इच्छेप्रमाणे हो. पासून आगे तुझ्या आमचे कारण भाषा यांची नाही सर्व देशाला जे दाखव व आमच्या प्रार्थना तुझ्या प्रभुत्वाला आम्ही पूर्ण मनाला समर्पित करतो. हे स्वर्गीय माझे या कोरोनापासून आमचे संरक्षण करा. कोरोनामध्ये आलेल्या प्रत्येकाला आरोग्य लाभावे. या कोरोनामुळे रोग्यांना आपल्याला
प्रिय भाविकांनो, संत जॉन आणि बियाणी यांचा सण 4 ऑगस्टला होता आणि दरवर्षी 4 ऑगस्टला असतो आणि त्याच्यानंतरचा किंवा अगोदरचा रविवार या संडे म्हणून साजरा होतो. तर 4 तारखेला आम्हाला सिस्टरांनी विश केलं, सुंदरसा केक बुके वगैरे देऊ आणि आज पॅरिसच्या भाविकांनी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला. कोरोनाचं वातावरण सर्वत्र आहे, परंतु मला वाटतं आपलंच पॅरिस आहे, त्या ठिकाणी आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना केलेली आहे. हा सण साजरा होत आहे. तर आपल्या पॅरिसच्या सर्व सिस्टर्स, ब्रदर केरोबिन, राजू गुरुजी, आपल्या पॅरिसचे सर्व भाविक सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. विजू सरांची मुलगी दिव्याने सुंदरसा केक तयार केलेला आहे, तुम्ही सरांनंतर आपण कापणार आहोत. तर सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी विशेष करून आज तुमचा आदर केला आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे आमचे तू तारण कर आणि तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणास मिळो. जा ख्रिस्ताच्या प्रेमात तुम्हास पाठवण्यात येत आहे.